ही फार पूर्वीची गोष्ट आहे. सूरजपूर नावाच्या राज्यावर भगवान दास नावाचा राजा राज्य करत होता. तो एक अत्यंत दानशूर आणि दयाळू राजा होता. एखादी व्यक्ती त्याच्या दरबारात जी काही तक्रार घेऊन यायची ती मान्य करून दिली जायची. राजा नेहमी त्याच्या इच्छा पूर्ण करत असे. हे सर्व श्रुत होते की त्याच्या दारात आलेला कोणीही कधीही रिकाम्या हाताने परत जात नसे. एके दिवशी एक माणूस राजाच्या दरबारात आला. त्याने राजाला वंदन केले आणि तो म्हणाला, हे राजा, मी असे ऐकले आहे की जो कोणी तुमच्याकडे तक्रार घेऊन येतो तो कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. जर असे असेल तर तुम्ही 3 दिवसांसाठी तुमचे सिंहासन माझ्या स्वाधीन कराल का? राजवाड्यात जाऊन विश्रांती घ्या आणि या सिंहासनावर मी बसेन आणि तुझ्या राज्यावर राज्य करीन. त्याच क्षणी राजा सिंहासनावरून खाली उतरला आणि मग त्याने आपल्या दरबारात उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांना आणि दरबाऱ्यांना आदेश दिला की आजपासून प्रत्येकाने या माणसाची आज्ञा पाळतील. असे म्हणून राजाने त्या माणसाला त्याच्या जागी बसवले आणि तो आपल्या महालात निघून गेला. तो माणूस 3 दिवस मोठ्या थाटामाटात सिंहासनावर बसला होता. तो माणूस म्हणाला, हे राजा, मी सुरुवातीला तुमच्या औदार्याची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने इथे आलो होतो. मी जे ऐकले होते त्यापेक्षा मला तुमच्याबद्दल बरेच काही अधिक आढळले आहे. पण आता मी या सिंहासनावर 3 किंवा 5 वर्षे विराजमान राहणार. हे सिंहासन स्वीकारल्यापासून माझे मन बदलले आहे. या सिंहासनावरून पाय उतार होण्याची माझी अजिबात इच्छा नाही. संपूर्ण जग तुम्हाला देवाचा अवतार मानते. मी प्रार्थना करतो की देवाच्या नावाने कृपया हे सिंहासन आणि तुमचे राज्य मला दान करा. राजा अतिशय उदार असल्यामुळे हे ऐकून तो हसला आणि म्हणाला, भाऊ, आजपासून हे सिंहासन आणि हे राज्य तुमचे आहे. आता तुम्ही याची काळजी घ्या, मी निघतो. असे म्हणून राजा आपल्या राजवाड्यात परतला. राणी सुद्धा राजाप्रमाणेच अतिशय थोर होती. तिने तक्रारीचा एक शब्दही उच्चारला नाही आणि राणी आपले धान्य घेऊन राजवाड्यात परत आली. निघण्यापूर्वी राजाने आपले राजवस्त्र उतरवून साधे कपडे घातले. राजाची देवावर दृढ श्रद्धा होती. तो स्वतःशीच म्हणाला, असे दिसते की देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळेच योजले आहे. तो आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह एका अज्ञात प्रवासाला निघाला. राजा विचार करू लागला, माझ्याकडे स्वारीसाठी शेकडो हत्ती आणि घोडे होते, पण आज मला पायी चालावे लागले. कालपर्यंत हजारो सेवक माझ्या समोर उभे राहिले असते. आज त्याच्या तब्येतीची विचारपूस करायला कोणी नाही. पण अशा अवस्थेतही राजाने कधी तक्रारीचा एक शब्दही उच्चारला नाही. पायी प्रवास करताना तो कधी 2 मैल तर कधी 4 मैल चालायचा. कधी कधी त्याला खायला काहीतरी मिळायचे, कधी कधी त्याला उपाशी राहावे लागत असे. पण तरीही त्याचा देवावर पूर्ण विश्वास होता आणि तो नेहमी देवाचे आभार मानत असे. काही दिवस असे चालल्यानंतर ते एका गावात पोहोचले आणि एका धर्मशाळेत थांबले. शहराबाहेर एका व्यापाऱ्याच्या तांड्यात थांबला होता. तो व्यापारी घोड्यावरून शहरातून प्रवास करत राजा आणि राणी जिथे थांबले होते त्या धर्मशाळेत आला. जेव्हा त्या व्यापाऱ्याची नजर राणीवर पडली तेव्हा तो तिच्याकडे एकटक पाहण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. तो आधीच तिच्या प्रेमात पडला होता. त्याने मनात निश्चय केला की काहीही झाले तरी तो या स्त्रीला आपलीशी करेल. असा विचार करून तो राजाकडे गेला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, महाराज, मी एक व्यापारी आहे. माझा काफिला शहराबाहेर थांबला आहे. माझ्या पत्नीची प्रसूती जवळ आली आहे आणि सध्या मला मदत करू शकेल असे कोणीही नाही. तुम्ही खूप दयाळू आहात आणि कनवाळू व्यक्ती आहात असे वाटते. तुम्ही तुमच्या पत्नीला एका दिवसासाठी माझ्यासोबत पाठवू शकाल का? कदाचित त्या माझ्या पत्नीचे दुःख कमी करू शकतील, नाहीतर मला वाटते की ती जगणार नाही. राजा आणि राणीने व्यापाराचे म्हणणे ऐकून घेतले आणि ते निघून गेले. शेवटी दयाळू राजा राणीला म्हणाला, महाराणी,
या गरिबीच्या अवस्थेतही जर आम्ही कोणाला मदत करू शकलो तर ते आमचे मोठे भाग्य ठरेल. उशीर करू नका. आणि देव जाणे त्याच्या पत्नीची काय अवस्था असेल. राणीने नकारार्थी एकही शब्द न उच्चारता ताबडतोब व्यापाऱ्यासोबत निघाली. धर्मशाळेतून बाहेर येऊन व्यापारी म्हणाला, ते खूप दूर आहे आणि मी इथे बऱ्याच काळापासून आहे, म्हणून कृपया माझ्या घोड्यावर माझ्यासोबत बसा, जेणेकरून आपण शक्य तितक्या लवकर पोहोचू शकू. ती बिचारी राणी त्या पापेच्या कपटीपणाला फसली. तिला काही कळले नाही आणि ती त्याच्या घोड्यावर त्याच्या सोबत गेली. तो व्यापारी राणीला घेऊन घोड्यावर बसून आपल्या ताफ्याजवळ आला. त्याने आपल्या ताफ्याला निघण्याचा आदेश दिला आणि तो स्वतः घोड्यावरून बाजूला झाला. आणि राणी हे सर्व पाहून राणीला व्यापाऱ्याची फसवणूक लक्षात आली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राणी वेदनेने किंचाळली आणि ओरडली, पण व्यापाऱ्याने जराही दया दाखवली नाही. त्याने तिला आपल्या घोड्यावर बसवले आणि तो कुठेतरी निघून गेला. दरम्यान धर्मशाळेत वाट पाहत असलेल्या राजाला आश्चर्य वाटले की त्याची पत्नी अजून का आली नाही. त्याने विचार केला, स्वतः जाऊन का पाहू नये. तो आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन धर्मशाळेतून बाहेर पडला आणि शहराबाहेर गेला. त्याने व्यापाऱ्याचा काफिला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो कुठेच सापडला नाही. मग त्याला पश्चिमेला धूळ उडताना दिसली. राणीला भेटण्याच्या आशेने राजा जंगलात शिरला आणि वाट चुकल्यामुळे तो कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी पोहोचला. त्याच्या समोरून एक नदी वाहत होती. नदी पार करण्यासाठी एखादी नाव मिळेल या आशेने राजाने आजूबाजूला पाहिले, पण नाव नव्हती. त्याने थोडा वेळ विचार केला, मग मोठ्या मुलाला नदी काठावर बसवले, धाकट्या मुलाला आपल्या खांद्यावर घेतले आणि तो नदीत उतरला. राजाचा विचार होता की धाकट्या मुलाला आधी नदी पार घेऊन जावे आणि मग तो परत येऊन आपल्या थोरल्या मुलाला घेऊन जाणार होता. पण एक विचार मनात आला आणि दुसराच घडला. धाकट्या मुलाला खांद्यावर घेऊन तो मोठ्या मुश्किलीने नदीच्या मध्यभागी पोहोचला. तेव्हा त्याला मोठ्या मुलाचा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्याने मागे वळून पाहिले तर एका लांडग्याने त्याच्या मुलाला पकडले होते. आपल्या मुलाच्या किंकाळीने राजा भयभीत झाला. घाबरलेल्या अवस्थेत त्याच्या खांद्यावर बसलेला त्याचा लहान मुलगा नदीत पडला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेला. राजा खूप काळजीत पडला. भीतीने त्याचे हातपाय लटपटू लागले. तो नदीत उडी मारणारच होता, पण राजाचा जीव अजून बाकी होता. तो कसा तरी नदी काठावर पोहोचला. राजाचा मोठा मुलगा लांडग्याने पळवून नेला आणि धाकटा मुलगा नदीत बुडून मरण पावला. आधी मी माझे राज्य गमावले, मग माझी राणी गमावली आणि आता माझी दोन्ही मुलेही गेली. राजा मनातल्या मनात फार दुःखी होता. त्या अवस्थेत तो लडखडत चालत दुपारच्या सुमारास एका गावात पोहोचला. शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोकळ्या मैदानात त्याने लोकांचा जमाव जमलेला पाहिला. तो जमाव पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला. त्या शहरात अशी प्रथा होती की राजा मरण पावल्यावर सर्व दरबारी मंत्री आणि शहरवासी एका मैदानात एकत्र जमत असत. मग एक ससाना सोडला जात असे. तो ससाना ज्याच्यावर येऊन बसेल त्याचा मृत्यू होत असे, म्हणून त्याला राजा मानून सिंहासन देण्यात आले. नेमक्या याच कारणासाठी तिथे लोकांचा जमाव जमला होता. गरुडाला सोडण्यात आले होते, पण तो अजून कोणाच्याही डोक्यावर बसला नव्हता. कदाचित नियती या राजाची वाट पाहत होती. राजा फाटलेल्या अवस्थेत येताच तो ससाना त्याच्या डोक्यावर येऊन बसला. सर्व दरबारी आणि मंत्री हात जोडून त्याच्या समोर उभे राहिले आणि त्याला आपला राजा म्हणून स्वीकारले. त्या सर्वांनी त्याची प्रार्थना केली. ते म्हणू लागले, चला महाराज, आता तुम्ही या देशाचा कारभार सांभाळा. पण राजा म्हणाला, हे बंधू,
मी स्वतः माझे राज्य सोडून इथे आलो आहे. माझे राज्य सोडूनच मी हे गरिबीचे जीवन जगलो आहे. जेव्हा माझ्यावर कोणतेही संकट येईल तेव्हा माझे रक्षण होईल. मला अशा राज्याची इच्छा नाही. राजेच्या शब्दाने दरबाऱ्यांना समजले की त्यांना यापेक्षा चांगला राजा मिळूच शकला नसता. त्या सर्वांनी आग्रह धरला की तोच त्यांचा राजा आहे. राजाने वारंवार नकार देऊनही लोकांनी त्याला स्वीकारले. राज्याभिषेक झाल्यानंतरच त्याला राजेशाही वस्त्रे परिधान करून राज्याभिषेक करण्यात आला आणि राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसवण्यात आले. यानंतर नवीन राजाच्या निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी त्या शहरात कित्येक दिवस उत्सव चालू होता. राजाचे मन वळले. त्याने आपल्या राज्यालाच देव मानून त्यावर राज्य करण्यास सुरुवात केली. पण अंतर्मनात राजा दुःखीच राहिला. जेव्हा जेव्हा त्याला आपल्या पत्नीची आणि मुलांची आठवण यायची तेव्हा त्याचे डोळे पाण्याने भरून यायचे. आता त्या मुलांची अवस्थाही ऐका. लांडगा त्या मुलाला घेऊन जात होता आणि वाटेत एका शिकाऱ्याने त्याला पाहिले. आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि लांडग्यावर नेम धरला. लांडगा जागीच कोसळला आणि मुलाचा जीव वाचला. आणि नदीत बुडालेल्या मुलाला एका मच्छीमाराने वाचवले. त्या दोघांनाही मूलबाळ नव्हते आणि त्यांनी त्या 2 मुलांना आपलीच मुले मानून त्यांचे संगोपन केले. हे दोन्हीही पुरुषही त्याच शहराचे रहिवासी होते जिथे त्या मुलांचे वडील राजा झाले होते. दोन्ही मुले आपापल्या घरी वाढले आणि प्रौढ झाल्यावर स्थानिक राजाच्या सैन्यात दाखल झाले. नियतीचा खेळ असा की त्या दोघांना राजाचे अंगरक्षक बनवण्यात यावे. काळाच्या ओघात दोन्ही मुलांचे रूप पूर्णपणे बदलले होते. राजालाही आणि त्या मुलांनाही ते त्यांचे पुत्र आहेत हे ओळखता आले नाही. त्यांना जाणवले की सिंहासनावर बसलेला माणूस त्यांचा वडील होता. खरे तर ते खरे भाऊ आहेत हे त्यांनाही कळले नव्हते. ते एकत्र असूनही वेगळे होते. हा निसर्गाचाच एक खेळ होता. आता ते 2 मुले नेहमी अंगरक्षक म्हणून राजासोबत राहत असत. त्यांच्याशी बोलताना राजाला खूप दिलासा वाटत असे. या 2 मुलांशी बोलल्याने राजाच्या मनाला असीम शांती मिळत असे. असे म्हणतात की देवाच्या घरी जायला उशीर होतो पण गैरसमज नसावा. राणीला घेऊन गेलेला तो कपटी व्यापारी कामानिमित्त या शहरात आला होता. या काळात त्या व्यापाऱ्याने राणीला त्याच्याशी लग्न करण्यास राजी करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या खानदानी स्त्रीने नकार दिला. हा व्यापारी या शहराच्या पहिल्या राजाच्या दरबारात नेहमी येत असे. सर्व दरबारी आणि मंत्री या व्यापाऱ्याला खंडणी देत असत. ते त्याला चांगले ओळखत होते. जेव्हा व्यापाऱ्याला कळले की जुना राजा मरण पावला आहे तेव्हा त्याला खूप दुःख झाले. पण त्याच्या मंत्र्यांनी त्याला सांगितले की नवीन राजा पूर्वीपेक्षाही अधिक दयाळू आणि न्यायी आहे. हे ऐकून व्यापाऱ्याने मंत्र्यांमार्फत राजासाठी काही भेट वस्तू पाठवल्या आणि स्वतः राजाला भेटायला गेला. सुदैवाने राजाच्या लक्षात आले नाही की हा तोच कपटी माणूस होता जो त्याच्या राणीला घेऊन पळून गेला होता. राजाने व्यापाऱ्याचा मोठ्या पाहुणचाराने पाहुणचार केला आणि त्या व्यापाऱ्याने अनेक देशांमध्ये प्रवास केला होता. राजाने व्यापाऱ्याला त्या देशांबद्दल विचारले नाही आणि व्यापाऱ्याने त्याला त्या देशांबद्दल विचारायचा आणि तो व्यापारी त्याला आपल्या कथा सांगायचा. एके दिवशी व्यापारी आणि राजा बराच वेळ बोलत होते आणि संध्याकाळ झाली होती. तेव्हा राजा व्यापाऱ्याला म्हणाला, मित्रा, आज मी तुला इथे एकटे सोडणार नाही. थांबा, मला तुमच्याशी व्यवसायासंबंधी एक महत्वाची चर्चा करायची आहे. तो व्यापारी त्या रात्री राजवाड्यातच थांबला पण तो थोडा चिंतित दिसत होता. जेव्हा राजाने व्यापाऱ्याला विचारले की तो का चिंतित आहे तेव्हा व्यापाऱ्याने उत्तर दिले, महाराज, मला तुमच्याशी एक महत्वाची चर्चा करायची आहे. खरं तर
माझी बायको वेडी झाली आहे. मला स्वतःच तिची काळजी घ्यावी लागते. मला नेहमी भीती वाटते की ती तिच्या वेडेपणामुळे पळून जाईल आणि संकटात सापडेल. राजा त्याला म्हणाला, तू आज राजवाड्यातच थांबा आणि तुमच्या पत्नीची काळजी करू नका. आम्ही तिच्या देखभालीची व्यवस्था करू. असे म्हणून राजाने आपल्या 2 अंगरक्षकांना त्या 2 मुलांना व्यापाऱ्याच्या ताफ्याकडे जाऊन आपल्या छावणीचे रक्षण करण्याचा आदेश दिला. त्याने त्यांना त्या तंबूचे रक्षण करण्याचा आदेश दिला जिथे व्यापाऱ्याची पत्नी राणी हिला ठेवण्यात आले होते. आदेश मिळताच ते 2 मुले ताबडतोब गेले आणि त्या तंबूचे रक्षण करू लागले जिथे त्या स्त्रीला कैद केले होते. अर्ध्याहून अधिक वेळ निघून गेल्यावर धाकट्या मुलाला झोप येऊ लागली. मोठा मुलगा म्हणाला, बघ दादा, यावेळी झोपणे बरोबर नाही. आपल्या चुकीमुळे ही बाई तंबूतून पळून जाऊ शकते आणि आपण राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकतो. त्यांना ते समजणार नाही. धाकटा मुलगा म्हणाला, मग मला अशी एक गोष्ट सांग ज्यामुळे तुझी झोप उडेल. मोठा भाऊ म्हणाला, मी तुला माझी स्वतःची गोष्ट सांगतो. जर तू लक्षपूर्वक ऐकलेस तर केवळ माझी झोप उडणार नाही तर तुझीही झोप उडेल. भूक आणि तहान सुद्धा नाहीशी होईल. असे म्हणून तो म्हणाला, हे बंधू, मी एका राजाचा मुलगा आहे. माझ्या वडिलांचे न्यायावरील प्रेम आणि दयाळूपणा दूर दूरपर्यंत प्रसिद्ध होता. लोक त्यांना देवाचा अवतार मानत असत. त्यांनी आपले राज्य सोडून दिले होते देवाच्या नावाने. त्याने ते एका माणसाला दान केले आणि मग माझ्या आईला व भावाला सोबत घेऊन प्रवासाला निघाला. वाटेत एका व्यापाऱ्याने माझ्या आईला फसवून तिला घेऊन गेला. आम्ही दोघे भाऊ आमच्या वडिलांबरोबर होतो. पुढे गेल्यावर आम्हाला एक नदी लागली. मी अशा ठिकाणी पोहोचलो जिथे होडी नव्हती. माझ्या वडिलांनी मला काठावर बसवले आणि माझ्या लहान भावाला खांद्यावर घेऊन नदी पार केली. ते नदीच्या मध्यभागी पोहोचलेच होते की एका लांडग्याने माझ्यावर हल्ला केला. माझ्या किंकाळीने माझे वडील घाबरले आणि घाबरलेल्या अवस्थेत माझा लहान भाऊ त्यांच्या खांद्यावरून घसरून खाली पडला. त्यानंतर त्याचं काय झालं हे मला माहीत नाही, पण एका शिकाऱ्याने मला त्या लांडग्यापासून वाचवले आणि मग माझ्या नशिबाने मला या राजाकडे आणले. हे ऐकून मुलाने लगेच त्याला मिठी मारली आणि म्हणाला, नदीत पडलेले ते बाळ मीच होतो. एका मच्छीमाराने मला बुडण्यापासून वाचवले. सत्य कळल्यावर ते दोन्ही भाऊ एकमेकांना मिठी मारून रडू लागले. त्यांचे रडणे ऐकून तंबूत बसलेली स्त्री राणीला अचानक धक्का बसला. तिने त्या 2 मुलांना का असे विचारायला सुरुवात केली. जेव्हा त्या 2 मुलांनी त्या स्त्रीला सगळी हकीकत सांगितली तेव्हा ती म्हणाली, माझ्या मुलांनो, तुम्ही तुमच्या आईला ओळखू शकला नाहीत. असे म्हणून तिने त्या मुलांना सांगितले. तिने त्यांना मिठी मारली. मग त्याच्या आईने त्याला सांगितले की ती इतका काळ या व्यापाऱ्याच्या कैद्यात होती. दोन्ही मुलांनी आई आई असे ओरडत तिला मिठी मारली. त्यानंतर ते लगेच राजाकडे गेले आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. राजाने अजूनही त्याबद्दल ऐकलेले नाही. व्यापाराच्या कैदेत असलेली स्त्री त्याची पत्नी आहे त्याला माहीत होते, पण ती त्या 2 मुलांची आई आहे हे त्याला माहीत नव्हते. म्हणून राजाने हे संपूर्ण प्रकरण ताबडतोब मिटवण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या स्त्रीला आणण्यासाठी ताबडतोब सैनिक पाठवले. जेव्हा ती स्त्री राजासमोर हजर झाली तेव्हा तिला पाहताच राजाला सर्व प्रकरण समजले. राजाच्या पत्नीनेही आपल्या पतीला पाहताच ओळखले. ती जाऊन त्याच्या पाया पडली. दोन्ही भावांनी एकमेकांना ओळखले आणि वडिलांनी त्याला बाबा म्हणत राजाला मिठी मारली. जेव्हा व्यापाऱ्याच्या लक्षात आले की त्याचे रहस्य आता उघड झाले आहे तेव्हा तो तिथून पळून जाऊ लागला. सैनिकांनी त्याला पळून जाण्याची संधी दिली नाही. त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. दुसऱ्या दिवशी राजाने त्या व्यापाऱ्याचा सर्व माल जप्त केला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता त्या माणसाच्या स्थितीचा विचार करा. ऐका, ज्या माणसाला राजाकडून राज्य भेट म्हणून मिळाले तो अत्यंत निर्दयी आणि क्रूर बनला.
आपला खजिना भरण्यासाठी त्याने आपल्या प्रजेवर विविध कर लादले. त्याच्या जुलमाखाली गरीब लोक त्रस्त होते. मंत्री आणि दरबारी सुद्धा या राजाला वैतागले होते. ते सर्व आपल्या खऱ्या राजाला शोधण्याच्या चिंतेत होते, जेणेकरून ते या जुलमी राजाला पदच्युत करून त्याला पुन्हा आपला राजा बनवू शकतील. जेव्हा राज्यात नवीन राजा गादीवर बसल्याची बातमी पसरली, तेव्हा एका मंत्र्याने त्या जुलमी राजाला विष देऊन ठार मारले. अशा प्रकारे त्या जुलमी राजाचा अंत झाला. तो मंत्री राजाकडे आला आणि त्याने त्याला सर्व काही सांगितले. त्याने आपल्या दरबाऱ्यांच्या वतीने राजाला त्याच्या जुन्या राज्यात परत येण्याची विनंती केली. राजाच्या मनातही आपल्या पूर्वीच्या राज्याबद्दल प्रेम होते. तो आपल्या मंत्र्यासह तिथे परत गेला. 6 महिने तो 6 वर्षे आपल्या जुन्या राज्यात आणि त्यानंतरची 6 वर्षे आपल्या नवीन राज्यात राहत असे. अशा प्रकारे तो दोन्ही राज्यांचा कारभार पाहत असे. काही वर्षानंतर जेव्हा राजाची दोन्ही मुले राज्यकारभार करण्यास पुरेसे मोठे झाले, तेव्हा जेव्हा ते परिस्थिती हाताळण्यास सक्षम झाले, तेव्हा राजाने त्या दोघांना प्रत्येकी एका राज्याचे राजे बनवले आणि तो स्वतः आपल्या आयुष्याचे उरलेले दिवस देवाच्या उपासनेत घालवू लागला. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.